ओम श्री गुरुदेव दत्त. फलटणला प्रकट होण्याआधी तो तेजस्वी योगी पंढरे, नातेपुते, पंढरपूर या पुण्यक्षेत्रात दिसला होता. कोणी त्यांना शंकर म्हणाले, कोणी दिगंबर योगी, कोणी वेडा फकीर. पण जे त्यांच्या सान्निध्यात राहिले त्यांच्या ओठांवर एकच नाव उमटलं, हरिबाबा. कारण त्यांच्या जिव्हेवर सतत एकच मंत्र नाचत असे, विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. भाषा वेगळी, भजन वेगळं, रूप विचित्र, पण भाव शुद्ध. कधी दगडावर बसून नामस्मरण, कधी तापलेल्या वाळूत समाधी. लोक चकित होत होते, हा वेडा कोण? हा वेडेपणा नव्हता, हा वैराग्याचा अग्नी होता. पण पुढे काही लीला लोकांना अजून गोंधळात टाकणाऱ्या होत्या. पुढच्या भागात आपण बघूयात की हे खरंच वेडा होता की योगी होता. कोण होते हरिबाबा? ओम श्री गुरुदेव दत्त.